होतीस कुठं? निदान आज तरी आठवण झाली म्हणायची. नाही ग, तशी आठवण नेहमीच येत असते. प्रिया, प्रिया, माझं तुझ्याकडे काय महत्वाचं काम आहे, अतिशय महत्वाचं. काय? माझ्याकडे? तू प्लीज ताबडतोब इंदिरा गार्डनला निघून येशील? ठीक आहे, मी येते थोड्या वेळात. बर, लवकर या, मी तुझी वाट पाहते. बाय. काय एवढं अर्जंट काम पडलंस माझ्याकडे? प्रिया, शी, कसं सांगू समजत नाहीये. अगं बोलावलंस तर सांग ना. प्रिया, तुझा संजय ना स्मगलिंग मध्ये अडकलाय. हो, पोलीस स्टेशनवरती ब्लॅकलिस्ट मध्ये पहिलं नाव आहे त्याचं. कालच विजय म्हणाला मला. विजयने त्याला घाणेरड्या धंद्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही केला त्याचा ऐकायला तयार झाला नाही. तो निदान तुझं तरी ऐकेल म्हणून म्हणते प्रिया, त्याला या घाणेरड्या धंद्यापासून दूर खेच. संजय, संजय, मला तुझ्याशी बोलायचंय. काय? तू काळे धंदे करतोस असा तुझ्यावर आरोप आहे, आणि पोलीस स्टेशनला ब्लॅकलिस्ट मध्ये तुझं नाव आहे. अगं वेडी की काय तू? मला नसते धंदे करायची काय गरज पडलीये? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही, मी खात्रीपूर्वक सांगते. मग तुला तुझ्या वडिलांचं हे नाव समजले असेलच, कारण तेच या धंद्याचे सूत्रधार आहेत. काय? माझे बापा? शक्यच नाही. तुझ्या पापांचा पडदा माझ्या पापांच्यावर कशाला टाकतोस? असं? मग ते आल्यानंतर तूच खात्री करून घे. काय, कशाची खात्री करायचा विषय चाललाय? पापा, पापा, हे मी काय ऐकते? काय काय झालं? काय पापा, तुम्ही काळे धंदे कर? पुन्हा तोंड उघडशील तर खबरदार. तर आत म्हटलं ना. अरे संजय, तिला एक कळत नाही, पण तू काय मूर्खासारखा बोलत होतास तिच्याबरोबर? छे छे, तीच विचारत होती. काय? बरं ते जाऊ दे. साताऱ्याची एक पार्टी आहे, त्यांना माल द्यायचा की नाही हे विचारण्यासाठी मी इथं आलो होतो, कारण ते लोक पुन्हा क्रेडिट मागतायत. द्या पाठवून द्या, माल पाठवून द्या. अरे आपले पैसे बुडवणं इतकं सोपं नाही आहे. आणि आता तुम्ही माणसं ओळखायला शिका. त्याला निघा. कार्टीला कुठून कळलं कळत नाही. मी काय म्हणते पौर्णिमा, आपण लग्न केलं तर? लग्न? हो. अरे पण अशी घाई का? आणि घरातली माणसं काय म्हणतील? काय म्हणतील? शुभमंगल सावधान असं हो, म्हणते. सावधान. आणि खायचं काय? खायचं काय? इकडे, तुला माहितीये मला नोकरी आहे. हो रे, पण तुझ्या एवढ्याशा पगारात आपलं चालायचं कसं? का नाही चालणार? आजपर्यंत मी तुला काही कमी पडू दिलंय का? ह्या पुढेही पडणार नाही. ते खरं रे, हा. पण इतकी घाई का? तू काय म्हातारा झालास का? नाही, मी तरुण आहे हे मला माहित आहे, पण काय की म्हटलं तू म्हातारी व्हायच्यात लग्न करून टाकलेलं बरं. काय काहीतरीच काय रागवलीस? ए ए ए
तरुण तू तरुणी तरुण मी तरुणी